पेपर फुटीच्या निषेधार्थ उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवलं। रात्री 12:30 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले। त्यांनी वांगचुक यांना ज्यूस पाजून हे उपोषण संपवलं। वांगचुक यांना भेटण्यापूर्वी हे दोन्ही केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि वांगचुक यांच्याकडे जाऊन थेट त्यांना ज्यूस पाजला आणि त्यांचं उपोषण संपवलं। पण वांगचुक यांनी उपोषण सोडलं तरीही कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्यावर ठाम आहे। मग प्रश्न निर्माण होतोय की सोनम वांगचुक यांनी असा निर्णय का घेतला। आश्चर्य म्हणजे त्यांनी ज्या अटींवर उपोषण मागे घेतलं त्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा उल्लेखच नाहीये। मग सोनम वांगचुक यांनी उपोषणातून माघार घेतली का? सोनम वांगचुक आणि सीजेपी मध्ये अंतर पडलं का, यावर बोलूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। उपोषण सोडण्यावर सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे की विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी मला उपोषण संपवण्याचं आवाहन केलेलं, त्यावर मी चर्चा केली आणि काही अटींवर एकमत झाल्यानंतर तसेच देशातील संभाव्य हिंसाचाराचा विचार करून मी हा निर्णय घेतलाय। खरं तर जेव्हा सुरुवातीला 28 जून रोजीला वांगचुक उपोषणाला बसलेले तेव्हा त्यांच्या मुख्य मागण्या होत्या नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या। अर्थात 18 जुलै रोजी म्हणजे वांगचुक यांच्या उपोषणाच्या 21व्या दिवशी त्यांची प्रकृती खालवू लागली तेव्हा अचानक दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात हलवलं। त्यानंतर 26 जुलैच्या सकाळी सोनम वांगचुक यांनी त्यांच्या ट्विटरवर हाताने लिहिलेली एक नोट शेअर केली। यात सोनम वांगचुक यांनी 3 अटी लिहिल्या आहेत। जोपर्यंत या तिन्हीपैकी कोणतीही एक अट पूर्ण होत नाही तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत। त्यातली पहिली अट सरकारने शिक्षण व्यवस्थेतील गेल्या काही दिवसात झालेल्या चुकांची, उदाहरणार्थ पेपर फुटीसारख्या घटनांची जबाबदारी स्वीकारावी। दुसरी अट म्हणजे शिक्षणाचा मुद्दा संसदेत मांडला जाईल आणि तिसरी अट म्हणजे जर माझी तब्येत आणखी बिघडली आणि विविध पक्षांचे खासदार नेते माझ्याशी संबंधित मुद्द्यावर भेटायला यावेत, वर नमूद केलेल्या गोष्टींचे आश्वासन दिले तर मी माझे उपोषण संपवेल, असं त्यात लिहिलेलं। त्यानंतर 23 जुलैच्या रात्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी केंद्र सरकारने 3 महत्त्वाच्या अटी मान्य केल्याचं वाचून दाखवलं। त्या 3 अटी म्हणजे 20 जुलै रोजी शांततेने आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, परीक्षेसंदर्भात पेपर फुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे। तिसरी म्हणजे नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचाही विचार केला जाईल। त्यानंतर सोनम वांगचुक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केला। पण ज्या अटी त्यांनी सरकारसमोर ठेवलेल्या आणि ज्या अटींवर त्यांनी उपोषण मागे घेतलेलं त्या अटींमध्ये धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अक्षरशः गायब होती। राजीनाम्याचा उल्लेखच नव्हता। म्हणूनच यावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। सोनम वांगचुक यांनी त्यांच्या अटींमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीचा साधा उल्लेखही केला नव्हता। हेच नाही तर सरकार किंवा भाजप खासदार किंवा अमुक एखाद्या नेत्याचा मंत्र्याचा कोणताही उल्लेख नव्हता। फक्त असं लिहिण्यात आलं की खासदार आणि राजकीय पक्षाने त्यांना आश्वासन दिलं तर ते उपोषण संपवतील आणि आंदोलनाची जी मुख्य मागणी होती ती मंत्र्यांच्या राजीनाम्याची, त्याला वांगचुक यांच्याकडून अक्षरशः साईडलाईन करण्यात आलं। आता हा त्यांचा स्वतंत्र निर्णय असावा का? कारण त्यांच्या उपोषण सोडण्याच्या निर्णयानंतर अभिजित दिपकेची प्रतिक्रिया आली की आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच ठेवू। पण सरकार वांगचुक यांच्या उपोषणाला अलीकडच्या दिवसात ज्या प्रकारे रिस्पॉन्ड करत होतं तुलनेने कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाला रिस्पॉन्ड करत नव्हतं, असंही चित्र दिसून आलं। सोनम वांगचुक यांच्या मवाळ भूमिकेचे कारण काय असू शकते? लडाखच्या मुद्द्यावर सरकारने दिलेल्या एखाद्या आश्वासनामुळेही सोनमने धर्मेंद्र प्रधान यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मवाळ केली असावी। सुरुवातीच्या टप्प्यात सीजेपीने जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं तेव्हा सोनम हे सहभागी होत त्यांनी केंद्र सरकारकडे 2 मागण्या ठेवल्या होत्या, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि केंद्रशासित प्रदेश लडाखला संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून पूर्ण राज्याचा दर्जा देणे। तेव्हा ते म्हणाले की या दोन्ही मागण्यांवर 27 जूनपर्यंत सरकारच्या उत्तराची वाट पाहू, नंतर उपोषण सुरू करू। सरकारकडून कोणतेही उत्तर आले नाही तेव्हा 28 जून रोजी सोनम यांनी उपोषण सुरू केले। 13 जून रोजी सोनम यांनी पत्रकारांना सांगितले की सध्या ते शिक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणावर आहेत। लडाखच्या मुद्द्यावर सरकारची चर्चा सुरू आहे, काही सहमतीही झाली आहे। म्हणजे या घडामोडींदरम्यान वांगचुक यांनी लडाखच्या मुद्द्यावरूनही सरकारकडून आश्वासन घेतलं असावं का, असाही मुद्दा पुढे जाऊन चर्चेत येईलच। पण वांगचुक यांच्या उपोषण मागे घेण्यानंतर सीजेपीकडून स्पष्ट करण्यात आलं की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू राहील। मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाहीत। सोनम जर व्यक्तिगत भूमिका समोर ठेवून शांततापूर्ण मार्गाचा अवलंब करतायत, ते राजकीय पक्षांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतायत। सीजेपी अधिक आक्रमक आणि व्यापक मागण्यांसह मोदी सरकारवर थेट टीका करत आंदोलन चालवत आहे। दोन्ही बाजूने वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दा हाताळला जातोय, तरीही सीजेपीकडून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा त्यांच्या भूमिकेबद्दल आदर व्यक्त केला जातोय, तर दुसरीकडे सोनम सरांनीही सीजेपीच्या युवा आंदोलनाला सपोर्ट केला आहे। एकंदरीतच दोन्ही गटात खूप अंतर नसून फक्त अप्रोच वेगळा आहे। तुम्हाला या दोन्ही भूमिकांबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करा लगाव बत्ती।